पुन्हा एकदा ज्या स्वप्नाची आपण वाट बघत होता गेल्या अनेक महिन्यांपासून आपला संघर्ष आणि कुठेतरी आज ते यश मिळतंय, काय पहिली प्रतिक्रिया, काय भावना व्यक्त करताय? खरं तर उरणच्या नगराध्यक्ष पदाचं स्वप्न मी कधी पाहिलं नव्हतं, परंतु नगराध्यक्ष पदाला महिला आरक्षण पडल्याच्या नंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी खऱ्या अर्थाने मला उभं राहा म्हणून सांगितल्याच्या नंतर मी उभी राहिलेली आहे. आणि लोकांनी इतका प्रतिसाद दिला, कार्यकर्त्यांनी सगळ्या पक्षाच्या धुवून काम केलं आणि जनतेचा आशीर्वाद, सगळ्या कुटुंबाचा आशीर्वाद, सगळ्या थोरा मोठ्यांच्या आशीर्वादामुळे माझा विजय झालेला आहे. कशा प्रकारचा संघर्ष होता, काय आव्हानं होती या मतदानात? आव्हानं होती, पैसा विरुद्ध जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी लढाई होती. पण साहजिकच धनशक्तीच्या विरोधामध्ये आता जनशक्ती निवडून आल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलंय. या निवडणुकीनंतर महापालिकांच्या देखील निवडणुका होत्या, मनोहर भोईरांनी देखील आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. असंच महाविकास आघाडीला यश राहण्यासाठी काय? सगळेजण आम्ही महाविकास आघाडी म्हणून खरं तर राज्यामध्ये महाविकास आघाडी होण्याच्या आधी उरण पनवेलला आमची महाविकास आघाडी झालेली होती आणि आज खरं तर दणदणीत विजय महाविकास आघाडीचा झाला. लेखीने पवार साहेबांचा शब्द पाळलेला आहे, म्हणजे पवार साहेबांना खूप आनंदाची बातमी ही आहे. काय तिकडनं काही 100% आदरणीय पवारसाहेबांनी महिलांना कायमच प्राधान्य दिलंय आणि आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा पवारसाहेबांच्या माध्यमातून ही एक मोठी संधी मिळालेली आहे. विरोधकांना काय आव्हान करा, विशेष करून महेश बालदींना जे दिबा पाटलांच्या नावावर इथे संघर्ष करत होते? दिबा पाटील साहेबांच्या नावावर संघर्ष करण्याच्या पेक्षा ते दिबा पाटील साहेबांच्या संघर्षामध्ये कधी नव्हतेच मुळी. दिबा पाटील साहेबांच्या संघर्षामध्ये आम्ही सारेजण होतो, आमचे कुटुंबीय होते. आज माझे कुटुंबीय, माझे सगळेजण इथे आलेले, त्यांना विचारा आमच्या वडिलांच्या सांगण्यावरून किती जण जेलमध्ये होते, किती जणांनी काट्या लाट्या खाल्लेल्या आहेत. त्यामुळे आगरी, कोळी, कराडी आणि या ठिकाणच्या असलेल्या भूमिपुत्रांचा खऱ्या अर्थाने दिबा पाटील साहेबांच्या संघर्षामध्ये मोलाचा वाटा आहे. परंतु माझ्या विजयामध्ये साऱ्या समाजाचा वाटा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.